नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उसर गेल इंडिया कंपनीत प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू। लेखी कराराशिवाय मागे हटणार नाही, निलेश गायकर यांचा इशारा। प्रकल्पग्रस्तांची थेट हाक, आश्वासने फसवी, आता कंपनी ठप्प। अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लिमिटेड कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्त कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून मागील आंदोलनात दिलेली आश्वासने अद्याप अपूर्ण असल्याने ही निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत। संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन लेखी स्वरूपात नोकरी संदर्भातील आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। यापूर्वी 23 एप्रिल रोजी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण व काम बंद आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर 28 एप्रिल रोजी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि कंपनी प्रशासन यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती। या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य, स्थानिकांना सेवा संधी आणि M06 वाहनधारकांना संधी देण्याचे ठरले होते। मात्र महिन्यानंतरही कंपनीकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। या निष्क्रियतेच्या विरोधात 25 जून रोजी भीक मागो आंदोलन छेडण्यात आले आणि त्यानंतर 26 जूनपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 26 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार तटकरे यांच्या समवेत कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। यामध्ये दिल्ली पातळीवर नोकर भरती संदर्भात आणि CSR निधीबाबत प्रयत्न करण्याचे तटकरे यांनी आश्वासन दिले। तथापि लेखी कराराशिवाय कोणतीही तोंडी आश्वासन मान्य नसल्याचे आंदोलन समितीने स्पष्ट केले आहे। आमच्या जमिनी घेतल्या, रोजगार दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।